राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अकोले येथून अतिशय महत्त्वाची बातमी. अकोले विविध मागण्यांसाठी जनसंघर्ष संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू. लढा गरजवंत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा. मागणी खाद्याचे बाजारभाव कमी झालेच पाहिजे. मागणी दुधाला 34 रुपये प्रति लिटर भाव मिळालाच पाहिजे. अकोले तालुक्यातील जनसंघर्ष संघटना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. पशुखाद्याचे 25% बाजारभाव कमी झालेच पाहिजे. दुधाला 34 रुपये प्रति लिटर भाव मिळालाच पाहिजे. दूध दरात 21 जुलै ते नोव्हेंबरमध्ये 34 रुपयेपेक्षा कमी बाजारभाव दिला गेलाय. जो फरक निर्माण झालाय तो तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावा. सर्व सहकारी व खाजगी दूध संस्था यांचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दरमहा झालेले दुधाचे ऑडिट करून कोणाचे संकलन किती आहे व दूध पिशवी प्रॉडक्ट यांची विक्री किती आहे याची माहिती सार्वजनिक जाहीर करण्यात यावी. ज्या खाजगी व सहकारी संस्थांनी गेल्या 3 महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भाव दिलाय अशा सर्व संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पशुखाद्य व औषधे GST मधून मुक्त करावे. दुधाचे बाबतीत सरकार व नेते यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे. 3.5 फॅट व 8.5 SNF ला 34 रुपये प्रति लिटर प्रमाणे भाव मिळावा. अशा विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पाहूया जनसंघर्ष संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी काय आहे ती. जय शिवराय. बघा, जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांनी जो लढा पुकारलेला आहे, मागील 8 दिवसापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय बघताय की दूध उत्पादक शेतकऱ्यांची जी कुचंबना या शासनाने आणि त्यांच्यासोबतच या सहकारी संस्थाने आणि या प्रायव्हेट प्लांटनी चालवलेली आहे, त्याच्या विरोधात एक तीव्र आंदोलन उभं करण्याचा आम्ही सगळ्यांनी विचार केला. शेतकऱ्यांची आम्ही सगळी पोरं का ज्यांच्या दारासमोर गायी आहेत, त्यांच्या दारासमोर गोठा आहे, अशी आम्ही सर्वजण या ठिकाणी आमरण उपोषणाची भूमिका घेऊन बसलेलो आहोत. आज सकाळपासून हा लढा आम्ही या ठिकाणी सुरू केला. सगळ्यांनाच ठाऊक आहे की दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी जुलै महिन्यामध्ये 3.5 8.5 ला 34 रुपये भाव जाहीर केला. सोबतच पशुखाद्याचे भाव 25% कमी करायची अशी पण घोषणा केली. खरं तर त्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज बसलो. त्यांनी जो भाव जाहीर केला, जी घोषणा केली, खरं तर त्याचंच अवलंबन कुठेतरी झालं नाही, त्या गोष्टी पाळल्या गेल्या नाही, म्हणून आज आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली. आज आपण सगळेजण बघतोय की जे दूध कलेक्ट केलं जातं त्या माध्यमातून शासनाची आता सह्याद्री अतिथीगृहात 2-3 दिवसापूर्वी एक मीटिंग बैठक झाली. त्या बैठकीत त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यात आणि देशामध्ये दुधाचं अतिरिक्त उत्पादन आहे, पुरवठा आहे, आणि त्यामुळे आम्हाला भाव देता येत. परंतु मला कुणीतरी सांगावं किंवा येऊन दाखवावं, या राज्यकर्त्यांनी दाखवावं की आपण जे दूध आमच्या शेतकऱ्यांकडनं घेतात, त्याचे जे बाय प्रॉडक्ट बनवतात, त्याच्या ज्या पिशव्या भरतात, त्याच्या विकतात, त्या विकत असताना आपण इतका भाव जास्त लावतात. त्याचे तर भाव कधी आपण आजपर्यंत कमी केले नाही. ते अतिरिक्त भाव आपण घेतात. ते बाय प्रॉडक्ट आपण रस्त्यावर कधी फेकत नाही. पिशव्या फेकलेल्या आम्हाला कधी दिसल्या नाही. म्हणजे आपला सगळा खप होतोय. गावागावामध्ये दूध खरेदीसाठी सगळ्या डेअरीवाल्यांची चढाओढ लागलेली. हे सगळेजण दूध विकत घ्यायला शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पैसे द्यायला तयार असतात. जनावरं बँकांचे कर्ज काढून जनावरं घेऊन द्यायला तयार असतात. मग शेतकऱ्याला दुधाचा भाव देताना नक्की कुठं यांना काय प्रॉब्लेम नक्की होतोय, हा आमच्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आज दूध उत्पादन करत असताना आपण बघतोय जवळपास 28 ते 30 रुपये प्रति लिटर शेतकऱ्याला खर्च आहे. याच्यामध्ये खाद्याचे भाव अतिरिक्त वाढून गेलेत. त्यामध्ये चारा आणायचा आहे, गोठा सांभाळायचा आहे, गाया विकत घ्यायच्या आहे, त्यांचं आजारपाणी पाहायचं आहे, शेणकूर करायचं आहे. अहो, घरातल्या महिलांची कंबरडं मोडून गेली. आज इतकी दयनीय अवस्था आमच्या घरांमध्ये तयार झाली. आम्ही जेव्हा 10 दिवसांनी पगार घ्यायला जातो तर आमच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आज शेतमालाला बाजारभाव नाही. मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की शेतीसाठी लागणारे अवजारे, खते, बी बियाणं सगळंच महाग झालंय. वरतून आपण GST वाढवून टाकला, पेट्रोल डिझेल वाढून टाकलं. मग नक्की शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा नक्की शेतीप्रधान देश आहे का व्यापाऱ्यांचा देश आहे, हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला शेतकरी फक्त मतं घेण्यापुरती लागतात. आम्हाला भरडायचं काम तुम्ही चालू केलं आहे.
म्हणून या ठिकाणी आज आमरण उपोषणाला आम्ही बसलो. जुलै महिन्यामध्ये आपण ज्या घोषणा केल्या त्याचं फक्त 15 दिवस त्या गोष्टी पाळल्या. त्यानंतर जी आमची लूट झालेली आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आजपर्यंत नोव्हेंबरपर्यंत जी लूट झाली ती भरपाई आम्ही तुमच्याकडे मागतो. तुम्ही या गोष्टीला इतकं लाईटली नक्कीच घेऊ नका. विखे साहेब तुम्हाला आणि सरकार सगळ्यांनाच सांगतोय, कलेक्टर महोदयांना सांगतोय, तुम्ही ह्या गोष्टी लाईटली घेऊ नका. आज डोके कमी दिसत असतील, पण ह्या गोष्टी जेव्हा तीव्र होतील, आम्ही अन्नत्याग केलेला आहे, आमरण उपोषणाला आम्ही बसलेलो आहे. पुढच्या 2-4 दिवसामध्ये याची तीव्रता वाढेल. या तालुक्यामध्ये आमचे लोक, आमच्या घरातल्या बाया, आमच्या भगिनी या ठिकाणी येऊन बसतील. आम्ही आमची जनावरं तहसील पुढे आणून बांधू. ती इथं बांधल्यानंतर तहसीलदार महोदयांनी याची दखल घ्यायची आहे. उद्या दुग्ध विकास मंत्र्यांनी त्या जनावरांना आमच्या चारा घालायचा, पाणी द्यायचं. या ठिकाणी ही गोष्ट तीव्र होणार आहे. हे सह्याद्री अतिथीगृहात आपण बसतात, बंद दाराआड शेतकऱ्यांची निर्णय आपण घेण्याची प्रक्रिया सुरू केली. आपण ओपन या, समोर येऊन बोला, या ठिकाणी येऊन बोला. तोपर्यंत उठणार नाही. आपण इतकं लाईटली घेण्याचा प्रयत्न करू नका. यामध्ये आम्हाला न्याय देण्याचं काम करा. तुम्ही म्हणता दूध पावडर जास्त बनवावी लागते, हे करावं लागतं. अहो, आपण भेसळ बंद करा. दुधाचा पुरवठा जादा नाही, भेसळचं प्रमाण जादा आहे राज्यामध्ये. काही तालुक्यांमध्ये 1-1.5 लाख दुधाचं उत्पादन आहे आणि तिथल्या प्लांटमधनं 3-4 लाख लिटर दूध बाहेर पडत आहे. हा जो भेसळ चालू आहे, पाणी मिक्सिंगचं प्रमाण चालू आहे, केमिकल मिक्सिंगचं प्रमाण अनेक ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये आपण ज्या कमिटी गठीत केलेल्या आहे कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली, त्यांना योग्य कामं करायला लावा. मोठ्या प्रमाणावर पाकिटं घ्यायचे आणि भ्रष्टाचार करायचे काम राज्यामध्ये चालू आहे. आणि ह्या तुमच्या पाकिटापायी शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम आपण करताय. ते वाटोळं करायचं काम थांबवा. आज शेतकऱ्यांची लेकरं, शेतकऱ्यांची पोरं जागी झालेली आहे. आम्ही सगळे दूध उत्पादक शेतकरी आहोत. आम्ही सोडणार नाही. उपोषण तर नक्कीच सोडणार नाही. आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. शेतकरी मायबाप सगळ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. आम्ही फक्त आपण केलेल्या घोषणा त्याचं अवलंबन आपण करावं, ते आम्हाला द्यावं, हीच आमची मागणी आहे. त्यासाठी आपण न्याय द्यावा, ती आपली आम्ही प्रतीक्षा या ठिकाणी करतो. न्याय देत नाही तोपर्यंत नक्कीच उठणार नाही. जय जवान, जय किसान. सरकारने आणि दूध उत्पादक शेतकरी संघटना, पशुखाद्य उत्पादक कंपन्या यांच्या प्रतिनिधींनी 22/6/2023 रोजी मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं, म्हणजे सगळ्यांच्या सर्वानुमते ठरलेली गोष्ट अशी की 34 रुपये आम्ही हमीभाव देणार, असं दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याबाबतचा हा GR काढण्यात आला की 34 रुपये आम्ही हमीभाव देणार. आणि जर 34 रुपये हमीभाव देणार आणि त्यासोबतच खाद्याच्या ज्या किमती आहेत त्या जवळजवळ 25% कमी होणार, अशा पद्धतीचं आश्वासन हे आपल्याला मिळालं. 14 जुलैला तो GR निघाला आणि त्यानंतर 21 जुलै रोजी याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ह्या संबंधित दूध विभागाकडून सर्व संस्थांना देण्यात आल्या. त्यानंतर झालं असं की काहींनी अतिशय गवगवा करत सर्वात प्रथम आम्हीच असा गवगवा करून शेतकऱ्यांना 34 रुपये भाव देण्यास सुरुवात केली. परंतु हा शेतकऱ्यांना भाव किती दिवस दिला हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये ह्या पांढर बोक्यांनी अक्षरशः धूळ फेकलेली आहे. हे जे दूध संस्था आहेत, ज्या सहकारी संस्था आहेत, ह्या फक्त म्हणायला ह्या शेतकऱ्यांच्या संस्था नाहीत. हा माझा या सहकारी संस्थांना प्रश्न आहे की याचे मालक हे दूध उत्पादक आहेत. तुम्ही जे दूध गोळा करता, जे दूध विक्री करता, यामध्ये कोणत्या विक्रीमध्ये घट झाली? तुम्ही जेवढं दूध आलं तेवढं दूध विकलं, बाय प्रोडक्ट तुम्ही तयार केले, बाय प्रोडक्ट आहे त्याच किमतीला विकले. असं काय घडलं की तुम्हाला सुद्धा भाव कमी करावे लागले? खाजगीवाल्यांचं आम्ही समजू शकतो, ते म्हणतील आम्ही पावडर तयार करतो, पावडरचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कमी झाले. परंतु त्या मीटिंगमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे 3 महिन्याने मीटिंग होणार आणि 3 महिन्याने भाव रिवाईज होणार आहेत. काय भाव असेल तो त्यावेळी ठरणार आहे. तो ठरत असताना तुम्ही त्यावरती काय कारवाई केली की ज्यांनी भाव कमी दिला? आम्ही RTIच्या माध्यमातून माहिती मागवली. ती माहिती मागवलेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की यांनी फक्त 34 रुपये भावाची फक्त घोषणा केली, यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा यांच्याकडे आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. धाराशिवचं जे जिल्हा दूध उत्पादकाचं जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे एका मकरंद शुरनेस राजे निंबाळकर यांनी मागणी केली की बाबा ही जी फसवी दरवाढ ही रद्द करावी म्हणून याच्याबाबतचं पत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देण्यात आलं. हे पत्र आहे 11 ऑक्टोबरचं, याच्यावर सुद्धा उत्तर यांनी दिलेलं नाही आहे. म्हणजे याच्यातून लक्षात घ्या शेतकरी बांधवांनी, दूध उत्पादकांनी
यांनी 34 रुपये हा फक्त फसवा बाजार दिलेला आहे. निव्वळ आपली फसवणूक केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं दूध भाव कमी वाढलेला नाही, काही नाही. यांनी आपली अक्षरशः डोळ्या धुळफेक करून आपलं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी केलं. कशामुळे झालं हे? तर तुम्ही फक्त आवाज उचलत नाही, यामुळे ही गोष्ट झालेली आहे. तुम्ही बोलत नाही, त्याचा हा गैरफायदा या ठिकाणी घेतला जातोय. आज मी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन तुम्ही आवाज उचला, तरच हा न्याय आपल्याला मिळणार आहे. कारण हे सहकारीवाले, हे लक्षात ठेवा माझं वाक्य, हे सहकारीवाले तुमचे नाहीत. हे तुम्ही मालक आहात. तुम्हाला आज हे मालक म्हणवत नाहीत. हे तुम्हाला रिबीटच्या नावाखाली ना गाजरं देत आहेत, फक्त गाजरं. कोणत्या सहकारी संस्थांना यांनी काय दिलं हो? त्यांचे शेअरचे सहकारी संस्थांचे काय दिलं? हे मालक आहेत आपण. मालकांनाच भाव कमी द्यायचा धंदा हा कुठला? यांनी काय विक्री कमी केली? काय कुठली विक्री कमी करून यांनी न्याय दिला हो लोकांना? विक्रीचा रेट आहे तोच, बाय प्रोडक्टचा रेट आहे तोच. जे दूध यांनी महानंदाला देतात तो भाव यांनी सांगितला का लोकांना? आम्ही महानंदाला काय भावाने दूध देतोय? तुम्ही पावडर बनवत नाही, काय बनवत नाही, तर तुम्ही भाव कमी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? याचं रिझन काय हे तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगा आता. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी हे या भूमिकेवरती ठाम राहणार. आम्हाला 34 रुपये भाव मिळाला पाहिजे. दुसरी आमची महत्त्वाची मागणी, जो फरक आहे 3 महिन्यातला, तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची आमची मागणी, पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजेत. शेतकरी आणि सरकारमध्ये जी चर्चा होईल ती बंद दाराआड होणार नाही, ती ओपन होणार, ती जनतेच्या समोर होणार, दूध उत्पादकांच्या समोर होणार. आता बस झालं, जग आता बदलत चाललंय. शेतकरी सुद्धा आता सुज्ञ झालाय आणि त्यांना आता न्याय पाहिजे. बस. जनसंघर्ष समिती आणि तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला किमान 34-35 रुपये हमी भाव मिळावे आणि दुधाच्या शेतकऱ्यांना जे खाद्य गाई म्हशी जनावरांसाठी घ्यावा लागतात त्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर 20 ते 25% कपात करावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन आहे. खरं तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपण असं म्हणतो आणि शेतकरी हा देशाचा राजा आहे असं आपण नेहमी सांगतो. पण या राजाला मातीत घालण्याचं आणि त्या राजाला भिकारी करण्याचं काम सगळ्या व्यवस्था करतायत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना खताचे असतील बाजार वाढून गेलेले आहेत. शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट झाली का शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी मुलीसुद्धा देत नाही, इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची या व्यवस्थेने करून ठेवलेली आहे. या शेतकऱ्यांना आधार देणारा एकच मुख्य धंदा आहे आणि तो म्हणजे दूध धंदा. आता या दूध धंद्याची सुद्धा अवस्था अशी आहे की दुग्ध विकास मंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा दुधाला 34-35 रुपये भाव मिळत नाही. मी ते शासकीय पत्र वाचलं. शासकीय पत्रकात ते काय म्हणतात, असा भाव मिळावा असं अभिप्रेत आहे. हे जे अभिप्रेत आहे ना, हे वाक्यच शेतकऱ्यांच्या अत्यंत फसवं आहे. तुम्ही जोपर्यंत हमी भावाचा कायदा करत नाही, जसं ऊसाला FRP आहे, FRP प्रमाणे त्या साखर कारखान्यांनी त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. हाच असा पक्का कायदा आहे. तसा तुम्ही दुधाचा सुद्धा शासनाने पक्का कायदा केला पाहिजे का यापेक्षा कमी भाव कोणतीही दूध संस्था किंवा दूध संघ किंवा दूध खरेदी करणारी खाजगी युनिट शेतकऱ्यांना त्यापेक्षा कमी भाव देणार नाही, असा कायदा शासनाने करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या मूलभूत प्रश्नाकडे आमच्या सगळ्या तरुण मुलांनी लक्ष वेधलेलं आहे. अत्यंत शेतकऱ्यांच्या जीवनामरणाचा प्रश्न या दूध धंद्याच्या निमित्ताने आज समोर आलेला आहे. पण हे आंदोलन वणव्यासारखं पेटत जाणार आहे. आज इथे संख्येने किती हे महत्त्वाचं नाही, पण उद्या सुद्धा अंबड येथे शासनाने जो GR काढलेला आहे का, जो GR दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारे त्याची जाहीरपणे होळी हे अंबड फाट्यावर उद्या होणार आहे. त्यानंतर सुद्धा आम्ही सगळेच जण हे जे उपोषण करणारे, उपोषण बसलेले आमचे दूध उत्पादक शेतकरी यांना पाठिंब्यासाठी तालुक्यातील सगळे दूध उत्पादक शेतकरी या तहसीलदार कचेरीवर येतील. पुढच्या टप्प्याटप्प्यात अगोदर या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आमचे मित्र संदीप यांनी जे सांगितलं, गाया जनावरं इथं आणून बांधणं, बायका मुलांसह इथं येणं हा आंदोलनाचा टप्पा राहील. शासनाने याची वेळीच दखल घ्यावी. मीही आमच्या सर्व
सहकाऱ्यांच्या वतीने या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देतो आणि या आंदोलनकर्त्यांबरोबर आम्ही सगळेजण आहोत एवढंच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. अकोले तालुक्यातील सर्व दूध उत्पादक यांनी एकत्र येऊन आपण या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे. सरकारने जे 34 रुपयाचा JR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी. सरकारने जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी तुम्ही करा. आमची तर मागणी 40ची, पण जे 34 तुम्ही ठरवले 34 तरी द्या. आणि ते दुधाचे खाद्य पदार्थ आहे त्याचे दर मार्केटमध्ये दर कमी होत नाही. आणि तुम्ही म्हणताय की दुधाची आवक जास्त आहे म्हणून दर पडतायत, पण दुधाची आवक जर कमी जास्त आहे तर मार्केटमध्ये दर कमी व्हायला पाहिजे, ते होत नाही. आणि जेव्हा आपल्या जनावरांसाठी खाद्य लागतं त्याचे दर पाहिले तर दिवसेंदिवस वाढत आहेत, पण दुधाची दर आहे ते दिवस ते कमी होत चाललेले. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, दूध संघावाल्यांना विनंती आहे की आपण अशी तफावत करू नये. आमचा जो शेतकऱ्याचा जो दुधाचा व्यवसाय तो आज कुठंतरी कुटुंबाला आधार देतो. त्या दुधाच्या व्यवसायावर आज आमचे तरुण भाऊ अनेक मोठमोठाले गोठे बांधतायत, त्याच्यासाठी कर्ज काढतायत आणि आपला दुग्ध व्यवसाय म्हणून तो व्यवसायात प्रगती करू पाहत आहेत. परंतु असे दर पाडून आमच्या तरुण बांधवांचे, आमच्या दूध उत्पादक बांधवांचे तुम्हाला संसार मोडायचे आहेत का, हा माझा सरकारला सवाल आहे. आणि म्हणून प्रत्येक गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मी आव्हान करेन की आपण या उपोषणामध्ये सहभाग घ्यावा आणि सरकारवर दबाव आणून आपण त्यांनी केलेल्या निर्णयावर कारवाई करावी आणि दुधाचे दर हे वाढले पाहिजे आणि जे आपण खाद्य खरेदी करतोय याचे दर कमी झाले पाहिजे. यासाठी आपण हे आमरण उपोषण केलं आहे. हे उपोषण जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत 1 इंचही हे उपोषण मागं घेतलं जाणार नाही. हा शब्द मी सर्व दूध उत्पादकांना देतो आणि सर्व दूध उत्पादकांनी या ठिकाणी येऊन आपल्या गावातल्या ग्रुपने येऊन या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे हेच आवाहन करतो आणि थांबतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.